हे आले रे माझ्या लग्नाला. मी शिपिंगमध्ये असतो, तर मग मी सिक्स मंथ्स बाहेर आणि वेकेशनसाठी येतो. तर 2 महिन्याआधी मी जस्ट रजिस्टर केलं तावडे विवाह मंडळमधून. ज्या दिवशी रजिस्टर केलं माझ्या घरच्यांना 2-3 फोन आले सकाळपासून, आणि आईने मला सांगून ठेवलं की एक मुलगी आहे जी शिवाजीनगरलाच राहते, तिने तुझा नंबर घेतला आहे, ती तुला पण फोन करेल. मी बोललो ठीक आहे. आणि मी थोडा कामामध्ये बिझी असतो. माझं काम झालं आणि बरोबर त्या टायमाला मी ऑनलाईन होतो, मला कॉल आला, मी तिच्याशी बोललो. मग असं वाटलं की हां, या मुलीशी मी कनेक्ट होऊ शकतो. सो मी तिच्याशी बोलत राहिलो. छबी तिची पाहता यामनी राहिली मनमोहिनी आज पाहिली हो मोगऱ्याची कळी मी तिला. मी स्नेहाला फर्स्ट टाईम भेटलेलो तीनाथ नाक्याच्या इकडे. जेव्हा मी तिला पहिल्यांदा बोललेलो स्नेहाला की आपण भेटूया आल्यावरती, की कॅफेमध्ये जाऊया. आम्ही पहिले कॅफेमध्ये भेटलो, कॉफी वगैरे पिली, आणि मी स्नेहाला जस्ट बोललो की एक काम करूया. मला जेव्हा मी भेटलो ना तेव्हा तिच्याकडे बघून, स्नेहाकडे बघून आणि स्नेहाने माझ्याकडे बघून तेव्हाच आम्हाला समजलेलं की हां, परफेक्ट मॅच आहे म्हणून आमच्या दोघांची. सो मी स्नेहाला बोललो की एक काम करूया, आपण ना पटकन घरी नको जाऊया, आपण एक वॉक करूया. आणि मग असं वॉक करता करता थोडं असं मला वाटतं 100 मीटर्स वगैरे वॉक केलं असेल. समोर बस स्टॉप होता, आणि मग एक असा मुवमेंट आला ना की आम्ही एक दोघांकडे एकदम म्हणजे एकदम असं दोघांकडे एक डोळ्यांमध्ये बघतोय. आणि आय डोंट नो, पण ते आता पण मला ते क्षण खूप खूप जास्त म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आहेत आता पण ते, की तिच्याच कारे पैंजणांची लागली ओढही रे मना गुलमोहराची जोडती केशरी शेतीची भावना तिची चाल का मन असे गुणगुणे तिचे भास का वाटती सोहळे मनमोहिनी आज पाहिली हो मोगऱ्याची कळी मी तिला वाहिली. की स्नेहा, हा व्हिडिओ तू लग्नानंतर, आपल्या लग्नानंतर बघणार असशील तर मला हेच सांगायचं आहे की तुझ्यावरती खूप खूप प्रेम करणार मी लाईफ टाईम. तू पण माझ्यावरती इतकंच प्रेम करावं. आय लव्ह यू सो मच. अवखळ हवा छेडी साजनवा हृदयात भिनली घनभार चांदरात लख लख चांदणी अवतरली. जरा हसली जरा खुलली जरा जरा प्रीत ही तुझ्यावर जडली. तुझ्या रंगी सांज रंगली हो तुझ्या रंगी सांज रंगली. तुझ्या रंगी सांज सजनाच्या साथीला आली प्रेमाची आली. त्याच्याबद्दल मला एक गोष्ट आवडते की जेव्हा मी पॅनिक करते ना तेव्हा तो पॅनिक नाही करत. तो मला खूप प्रेमाने समजावून सांगतो की छोटीशी गोष्ट आहे, एवढा लोड नको घेऊ, होऊन जाईल सगळं सॉर्ट आउट असं. आणि मी खूप लगेच पॅनिक करते. म्हणजे आमच्यात असं आहे की ज्या गोष्टी मला नसतील माहिती ना त्या त्याला माहिती असतात, आणि ज्या गोष्टी त्याला माहिती आहेत आणि मला नाही माहिती, असं कॉम्बिनेशन. जसं आम्ही पहिल्यांदा तो मला बघायला आला होता अभि,
तेव्हा मी बसलो होतो आणि त्यालाच तो चहा नाही घेत हे मला माहिती आहे. तर मी कॉफी बनवायला सांगितली आणि ती कॉफी लेट बनली होती. तोपर्यंत असं डिस्कशन झालं की ह्याला कॉफी नाही आवडत आणि मला कॉफी बनवता येत नाही, ह्याला चहा नाही आवडत आणि मला चहा बनवता येत नाही, मला अजून पण चहा नाही बनवता येत. मी नॉर्मल चहा बनवू शकते पण तो किती चांगला लागेल हे मला माहीत नाही. तर असं एक ते त्यांचे भाऊ होते दादू, तर ते असं बोलले की चांगली जोडी आहे, हिला चहा बनवता येत नाही, तो चहा पित नाही. असं आईंचा स्वभाव पण खूप छान आहे. आम्ही बोलायला लागलो की आम्ही खूप वेळ बोलतो. तो जसा आहे ना तो तसा मला आवडला आणि तो तसाच राहायला पाहिजे. आणि जे पण काही चेंजेस असतीलच ना तर त्याने माझ्यासाठी स्वतःमध्ये केलेले चांगली गोष्ट आहे. असं मी नाही सांगणार पर्सनली तिला की तू हे चेंज कर ते चेंज कर. भेर भेर वारा अवचित आला, चिंबधुंद झाली हवा, जरी पुनवेचा चांद सोबतीला साथीस तूच हवा. भेर भेर वारा अवचित आला, चिंबधुंद झाली हवा, जरी पुनवेचा चांद सोबतीला साथीस तूच हवा. सावली मी तुझी, तुझ्या संगीत जाहली. अवखळ हवा छेडी साजन हृदयात भिनली, घनभर चांदरात लख लख चांदणी उतरली. जरा हसली जरा खुलली, जरा जरा प्रीत ही तुझ्यावर जडली. तुझ्या रंगी सांज रंगली, हो तुझ्या रंगी सांज रंगली, तुझ्या रंगी सांज. एकच सांगेन, स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावरती. आणि जसा आहेस तसा राहा, कोणासाठी कधीच चेंज नको होऊ. मी तर बोलेल माझ्यासाठी पण नाही. मुळात जो स्वभाव असतो ना नेचर, तो मला तुझा आधीपासून खूप आवडला होता, अजून पण आवडतो आणि नेहमी आवडत राहील. माझ्यासाठी आणि म्हणजे माझ्यासाठी जे पण तू आतापर्यंत केलं आहे खूप खूप व्हॅल्युएबल होतं सगळं. सो थँक्यू 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 सो मच की तू एवढं केलंस माझ्यासाठी. आणि असंच राहा, खुश राहा खूप. रांझे इश्क में तबाह हुए क्यों, फिर से लिखे कहानी नहीं तू सुन. रंग जाए इश्क के गुलाल में हम, फिर से लिखे कहानी नहीं तू सुन. तुझसे मिलूं ख्वाब बुनूं, तेरी इबादतें करूं, रब से कहूं इश्क में करूं, तुझ में मलंग में रहूं, तू लाज़मी है क्यों, यूं